हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्वीटकॉर्नचा टेस्टी असा ढोकळा बघत आहोत। त्यासाठी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी, 2 चमचे बेसन, त्यामध्ये दही टाकून मिक्स करून ठेवायचं आहे आणि ताजे स्वीटकॉर्नचे दाणे घेऊन मिक्सरला काढलेले आहेत, ते सुद्धा त्यामध्येच टाकून घेणार आहोत। त्यानंतर त्यावर क्रश केलेली हिरवी मिरची टाकायची आहे, थोडीशी हळद आणि मीठ आणि हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यावर थोडंसं इनो टाकायचं आहे आणि इनोवर थोडासा लिंबाचा रस टाकला की ते थोडंसं ॲक्टिव्ह होतं। हे असं व्यवस्थित पटकन आपण फेटून घ्यायचं आहे आणि एका डब्याला तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं टॅप करून हे आता आपण 15 मिनिटं ढोकळा वाफवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर अतिशय छानसा ढोकळा आपला वाफलेला आहे, तो ओला आहे का पाहायचा आहे। आणि आता हा ढोकळ्यावर आपण आता तडका टाकून घेणार आहोत। तर स्वीटकॉर्नचा सीझन आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अतिशय टेस्टी असा ढोकळा झालेला आहे। जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग आणि सजावटीसाठी थोडेसे तीळ टाकलेले आहेत। तर अशी ही फोडणी तयार आहे, ती आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची आपण आता ढोकळ्याची कट करून घेणार आहोत। अगदी स्पंजी आणि टेस्टी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। अशाच वेगवेगळ्या आणि छानशा रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।